मनाला स्पर्श करणारे सुविचार. आयुष्यात व्यवहार तर खूप होतात, पण सुख विकणारा आणि दुःख विकत घेणारा कधीच भेटत नाही. जे लोक नेहमी तुमची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करतात ते तेव्हा संपतील जेव्हा तुम्ही त्यांचा निकाल लावण्याचं सामर्थ्य ठेवाल. नेहमी सुरळीत घडते म्हणून आत्मविश्वास वाढत नाही. चूक होईल ही भीती नसल्याने तो वाढतो. शत्रू बनवण्यासाठी भांडणच करणे आवश्यक नाही, फक्त स्वतःच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे वागून बघा. बरेच शत्रू आपल्याच आसपास सापडतील. जर तुम्ही त्या व्यक्तीची वाट पाहत असाल जी तुमचे जीवन वाचवणार आहे, तर तुम्हाला फक्त आरशात बघण्याची आवश्यकता आहे. एका रात्रीत यश मिळत नसते, त्याच्या मागे बरीच वर्षाची मेहनत असते. जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे ही संकल्पना पालक आणि विद्यार्थ्याच्या डोक्यातून निघत नाही, तोपर्यंत समाजात नोकर जन्माला येतील, मालक नाही. केवळ आत्मविश्वास महत्वाचा नाही, त्याला शक्तीची जोड आवश्यक असते. आनंदी आणि चांगले दिवस यावेत म्हणून वाईट काळात झगडावे लागते. एका कुंभाराला एका व्यक्तीने विचारले, तू चिलीम बनवतोय तर मडके का नाही बनवत? आता तर उन्हाळा येणार आहे. कुंभाराने चिलीम बनवायचे सोडून मडके बनवायला घेतले. तेव्हा त्या मातेने विचारले, तू चिलीम सोडून मडके का बनवतोय? कुंभार बोलला, माझा विचार बदलला. त्यावर मातेने त्याला उत्तर दिले, तुझा विचार बदलला, माझा आकार बदलला. विचार बदलला की जीवनाचा आकार बदलतो. एखाद्या दुःखाचा कधीही अनादर करू नये. प्रत्येकजण आपल्या संकटाशी झगडत असतो. काहींना आपल्या वेदना लपवता येतात, काहींना नाही. पैसा देऊन औषध मिळते, पण आरोग्य मात्र कधीच पैसे देऊन मिळत नाही. पैशांनी पुस्तकांची चळत वेळत मिळते, पण ज्ञान मिळत नाही. कष्टानेच ते मिळवावे लागते. पाणी धावतो म्हणून त्याला मार्ग सापडतो, त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडते. नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा, कारण येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर कर्तृत्वामुळे येते. आपल्या आयुष्यात येणारी माणसं ही झाडाच्या अवयवांसारखी असतात. काही फांदीसारखी जास्त दोष दिला की तुटणारी, पानांसारखी अर्ध्यावर साथ सोडणारी, काही काट्यासारखी सोबत असून टोचत राहणारी आणि काही मुळांसारखी न दिसताही सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा. हा व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.